श्री गुरुदेव दत्त. शिवलिंगावर जेव्हा आपण जल समर्पित करतो तर आपले ध्यान असले पाहिजे. लोटा कलश शिवलिंगाला स्पर्श झाला नाही पाहिजे, टचही झाला नाही पाहिजे. आपली नखही लागले नाही पाहिजे. आपल्या हातातील बांगड्याही भगवान शिवाला घासल्या नाही पाहिजेत. आपल्या कोणत्याही सामग्रीने भगवान शिवाला लागली नाही पाहिजे. हळूहळू जल अर्पण करावे. जेव्हा ते जल पडत असते तेव्हा आपण मंत्र बोलले किंवा नाही बोलले तरीही आपल्या जलाची धार आपणच मंत्र बोलत असते आणि महादेवाला प्रसन्न करून देते. आपण जर श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र जप करत असेल, प्रत्येक दिवस आपल्या मुखातून 11 वेळेस किंवा 21 वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र निघत असेल, भलेही काम करता निघत असेल, शास्त्र सांगतो की 1 वर्ष 11 दिवस ज्यांच्या मुखातून 11 वेळेस प्रत्येक दिवस श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र जप निघत असेल, तो मंत्र सिद्ध होऊन जातो आणि त्या मंत्राने तो आपल्या जीवनामध्ये सुख प्रदान करतो. सोमवारचा एक नियम बनवावे. महिन्यातील एक सोमवार मला असे करायचे आहे की मला 3 नियम धारण करायचे आहे. पहिले भगवान शिवाला सकाळी 1 लोटा जल समर्पित करायचे आहेत. दुसरे, दुपारच्या वेळेस बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन 1 तांदूळाचा दाणा ठेवून आणि बेलपत्राच्या झाडाची 7, 11, 21 किंवा 108 आपण जेवढी परिक्रमा लावू शकतो तेवढी घालायची आहेत. तिसरे आहेत, सायंकाळी बेलपत्राच्या वृक्षाखाली आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजावर 1 तुपाचा दिवा लावायचा आहे. बस हे 3 नियम महिन्यातून 1 वेळेस घेतले तरी समजावे की त्याला मागे हटण्याची जरूरत नाही. तो पुढे जात राहील. आपले मन दाखवले असेल, कोणी अपशब्द बोलले असेल, कोणी ताणे मारत असेल, आडवे-तिडवे बोलले असेल आणि तुमचे हृदय दुखवले असेल, मन दुखले असेल, त्यावेळेस काहीही करत बसू नये. फक्त एक महादेवाच्या मंदिरात जाऊन बसावे आणि भगवान शंकराला आपल्या मनातील गोष्ट सांगावी. बाबा ऐकतील. श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचे महत्त्व काय आहे तर कधी आपल्या दरवाजाच्या बाहेर श्री शिवाय नमस्तुभ्यम जमले तर हाताने चंदनाने लिहून बघावे. जर ब्रह्ममुहूर्तामध्ये शिवलिंगाचे दर्शन केले आहे तर ज्या कार्यामध्ये आपण पुढे जाऊ त्या कार्यामध्ये तुम्हाला मात्र 3 महिन्यामध्ये सफलता प्राप्त होते. खूप जास्त तकलीफ असेल, दुःख असेल, खूप कष्ट असेल, खूप परेशानी असेल, आपले कष्ट कटतच नसेल, आपले दुःख मिटतच नसेल तर काहीही न करावे. एक काम करावे की 1 बेलपत्राला घेऊन जावे आणि बेलपत्राच्या मधल्या पानावर मध लावावे आणि खालच्या दोन्ही पानावर तूप लावावे आणि भगवान शंकराला 1 लोटा जल अर्पण करून आपली कामना करून भगवान शंकराचे जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या समोर ते बेलपत्र चिपकवून यावे. आपण केवळ 5 सोमवार करून बघावे. आपले दुःख तुरंत मिटेल. जे लोक म्हणतात की भगवान शिवावर अर्पण केलेले जल पिले नाही पाहिजेत, वेदव्यासजी लिहितात की जो मनुष्य शिवलिंगावर विधीपूर्वक स्नान करून त्या स्नानाचे जलाचे 3 वेळेस आचमन करतात त्याचे दैहिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचे पाप शीघ्र नष्ट होतात. हे शिवपुराणात सांगितलेले आहेत. ब्रह्म वैवर्त पुराण सांगते की भगवान शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन स्वप्नामध्ये झाले तर 15 ते 20 दिवसाच्या आधी एखादे शुभ कार्य तुमच्या घरामध्ये जरूर होते आणि
लक्ष्मीची आवक जरूर होते. भगवान शंकराचे प्रतिबिंब स्वरूप जटा असलेले चंद्र लावलेला गंगा वाहणारी, गळ्यामध्ये साप असेल, हातामध्ये त्रिशूळ डमरू धारण केले असेल अशा स्वरूपाचे स्वप्नामध्ये दर्शन झाले तर एखादे कार्य होईल आणि सफलतेने पुढे जाईल. एक वाटी तूप घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर ओमचे स्मरण करून जो व्यक्ती समर्पित करतो त्याच्या हृदयाला शांती अनुभवते. कितीही डिप्रेशन चालू असेल ते समाप्तच होत नसेल. तुम्ही एखाद्या कामासाठी जात असेल तर भगवान शंकराचा एक उपाय करून बघावा. जर भगवान शंकराचे नाव घेऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम. पुरुष आणि स्त्रीमध्ये एक अंतर आहे. पुरुष भगवान शंकराच्या मंदिरात जल समर्पित करत आहे तर तो आपल्या आई वडील आजी आजोबांना पार करतो. पण शंकराच्या मंदिरामध्ये एखादी स्त्रीने, मुलीने, आईने, वृद्धांनीही शंकराच्या मंदिरामध्ये एक लोटा जल समर्पित केले तर ती स्त्री आपले माहेर आणि सासर दोन्हीच्या 71 पिढ्या पार उतरवून देते. मंदिरामध्ये प्रवेश करतेवेळेस मात्र एका क्षणासाठी मंदिराच्या चौकटीवर पंचाक्षर मंत्राचे स्मरण करावे. मंत्र आहेत ओम नमः शिवाय आणि आता मध्ये प्रवेश करावे. रविवारी शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर घरात तेज लक्ष्मी प्राप्त होती. सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला जल समर्पित केले तर आपल्या घरामध्ये शीतलतेचे अनुभव होते. मंगळवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल समर्पित केले तर आपल्या कार्यामध्ये उन्नती होते. बुधवारच्या दिवशी भगवान शंकरावर एक लोटा जल समर्पित केले तर ज्या मुलामुलींचा विवाह होत नसेल तर त्या मुलांचे विवाह होतात. गुरुवारच्या दिवशी जर भगवान शिवाच्या मंदिरामध्ये एक लोटा जल समर्पित केले तर घरात वृद्धांचे अनुभव होतात. मुलं अभ्यासात प्रखर होतात. शुक्रवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जल समर्पित केले तर स्त्रीचे अखंड सौभाग्य राहते.